हॅलो नमस्कार, मी अमृता आणि आपल्या चॅनलवरच्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत. तर कशा आहेत सगळ्या मस्त ना? तर तुम्हाला सर्वांना आजचा दिवस खूप मस्त आनंदाचा आरोग्याचा जावते हीच बाप्पाची चरणी प्रार्थना. तर बघा, आज माझा पेपर होता शारीरिक शिक्षणचा. तर मी आत्ताच आले बघा, आत्ता वाजले दुपारचे 12:30 आणि ऊन तर आज एवढं आहे की काय विचारायला नको. कॉलेजमधून घरात येईपर्यंत इतकं ऊन लागलं की काय विचारायलाच नको. तर घरात आलं तर मम्मीचं काय तर काम चालू आहे बघा, कपडे धुवायचं काम चालू आहे. तर मी तुम्हाला दाखवतेच असं व्हिडिओमध्ये. तर व्हिडिओ असाच कंटिन्यू बघत राहा आणि चॅनलवर जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूची बेल आयकॉन नक्की प्रेस करा, म्हणजे आम्ही अपलोड केलेल्या व्हिडिओचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला येईल. आणि व्हिडिओ आवडला तर एक लाईक नक्की करा. करा असंच व्हिडिओ कंटिन्यू. काय करायला लागल्यास मम्मी? कपडे धुते. ऊन लागते की नाही तुला? कसलं ऊन आले? ऊन लागतंय पण आता वाळायची किती ग, वाळत नाहीत ना लवकर, धुवून टाकले तर आता एवढं धुवून टाकते झाले. आता पाण्यात छान वाटत असेल तर एवढ्या उन्हात. पाण्यात छान वाटत असेल का? पाण्यात छान वाटते. अजून पण जास्त आहे ग. आज सगळ्यांनी बघा असं भरपूर धुणं टाकलेलं आहे. आणि अमृता आता कॉलेजमध्ये आधी आता धुवून टाकले. आता तिला वाळत टाकायला होतं. याला ठेवून देते पहिले. तुझं पेपर कसं गेलं? सोपं का? शारीरिक शिक्षण होतं त्यामुळे एवढं अवघड नाही. आणि पाण्यात वगैरे घेतल्यावर बरं वाटतं. ऊन लय आहे बघा, सूर्य ऊन कसलं आहे. म्हणजे चिंचचं झाड पाणी गार झालं पंपातलं. आमची तुळस किती लागल्या झाडाला. लहान आहेत म्हणूनच, मोठे विटा असते ना ते आतापर्यंत राहिलं नसतं, संपून गेला असतं पूर्ण. चटणी आणि मीठ लावून खायला लय मस्त लागतं डावळे. तर बघा असं एवढं असं पिळून ठेवलं, अजून पिळायलाच लागलं. आता बरं पातीला भाजत असेल ना. काय तर आणि वाटलं नाही कपडे मग नंतर वेळाने ऊन जाते ना परत. आणि उन्हाच्या अगोदर धुतलं की थंडी वाजते. हां, कारण उन्हाचंच घ्यायला लागतं. ऊन लागलेलं परवडते काय उलट थंडी वाजलेली परवडते. मला थंडी उन्हानं स्किन काळी होते सगळी. थंडी सोसत नाही. बघा इकडे या दोऱ्यांवर उन्हात घालायचे कपडे, दोऱ्यांवर. तर बघा अशी इथं खाट पण आहे बसायला. मम्मी म्हणली मला उन्हात घाला देते आणि स्वतःच उन्हात घाला लागल्या. फुल पण आलेलं मस्त. खाट बघा, खाटावर चढून उन्हात घाला नाही तर हातालाच येत नाही तिच्या. तो गुलाब लावला तर सुकून गेले पूर्ण. तर इथं एक कळी आल्या, याला पण इथं आले काय बघा. केळीची झाडं अशी आहेत, 2-3 होती. एकाला केळी लागल्यानंतर ते कापलं, केळी काढून घेतल्यानंतर. ए म्हण्या उठ. I begin to बघा फ्रेंड्स, आता वाजले तर संध्याकाळचे 7:45 आणि आत्ताच आम्ही भाजी घेऊन आलो बघा. आज बाजार होता. मम्मीची तर चालेल चपात्या बनवायच्या आणि मी इथं बनवते कांद्याची भाजी.
काय काय आणलं मग मम्मी भाजीला? वाटाणा शेंगा, गवारी शेंगा, पावटे शेंगा आणि ही भरीत बनवण्यासाठी तुम्ही वांगी आणलेत मस्तपैकी बघू शकता, मोठे मोठे अशी. त्याचं भरीत छान बनते आणि काळी जी वांगी असतात ना त्याची भरीत छान बनत नाही. ते वाटाणे शेंगा खाऊ का मी? बघू शकताय खाणार आहे बघ. पोळी पण आणली आणि एकदम ताजी अशी मस्त कोथिंबीर पण आणलेली आहे. आता हे इथून काढायला मी सगळे एकत्र शेंगा आणलेले आहेत. तर चला आता व्हिडिओ थांबूया. क्लिप आहे आता उद्याच्या व्हिडिओमध्ये. मटकीची भाजी बनवली आणि कांद्याची पात असते ना कवळी त्याची पण भाजी बनवली आणि भाकरी पण बनवली. असा आजचा जेवणाचा बेत आहे आमच्या. कसा वाटला आजचा व्हिडिओ नक्की सांगा कमेंटमध्ये. तर चला परत भेटायचं एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्वांना बाय बाय.